नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणाला आता एक कोण लहान मुली याला बाय बाय करायला लागले, तर चला आपण सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो. आपण जाणार होतो आज आपण मुंबईला आपल्या कस्टमरची गाडी घेऊन. मग आपण निघालो घरनं सकाळी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आपली टू व्हीलर घेऊन कस्टमरच्या घराकडे. मग कस्टमरच्या घरी आलो, कस्टमरच्या घरून त्यांची आर्टिका घेतली आणि निघालो त्यांच्या नातेवाईकांना पिकअप करायला. त्यांच्या नातेवाईकांना घेतलं आणि लागलो आपण एक्सप्रेसला लागलो. सकाळी मस्त असं फॉग वगैरे पडलेलं होतं रस्त्यावरती, मस्त असा नजारा दिसत होता. मग आपण आलो घाटामध्ये आलो तर काय मुंबईकडून पुण्याकडे जाणार रस्ता पूर्ण फुल ट्रॅफिक होता. मग आपण आलो आजपर्यंत इथे कोण कन्फ्यूज झालं. मग आपण एक्सप्रेसवे सोडला आणि आलो कस्टमरला सोडून आपण निघालो होतो आपल्या दीदीच्या घरी. मग दीदीच्या घरी आलो, लहान मुली उठल्या. मग काय त्यांनी आवरावर करून निघाल्या ते आपण शाळेकडे. मग आपल्याला कस्टमरचा फोन आला, या म्हणलं निघायचं पुण्याला. मग आलो आपण एक्सप्रेसला लागलो. पुढे आलो तर आपण मग कस्टमर म्हणले चला फूडमॉलला थांबूयात. मग फूडमॉलला थांबलो, जरा गरम होतं तर मग म्हणलं चला ज्यूस पिऊयात. मग ज्यूस वगैरे घेतला फूडमॉलवरून निघलो. घाटात आलो, घाट पण अख्खा मोकळा होता. मग काय आपल्याकडे सुट्टी असते का, लावला 80नच काटा घाटात पण. घाट चढून वर आलो तर पावसानं पण हजेरी लावली, कसं तरी पाऊस पास करून आलो आपण पुढे. मग रावेतमध्ये येऊन आपण एक्सप्रेस सोडला आणि चाललो आपण कस्टमरला ड्रॉप करायला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. फॉलो करायला विसरू नका. बाय बाय, धन्यवाद.